तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 10वीचा पहिला पेपर आहे आणि आता आपण आलेलो आहोत पाचोरा गोसे हायस्कूल या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण ह्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी की तुम्हाला किती कडक बंदोबस्त आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी एवढे कडेकोट बंदोबस्त आहे, तुम्हाला एकही माणूस इथं आढळून येणार नाहीये. आणि आता याच्यामध्ये बाहेर कॅमेरे लावलेले आहेत, आतमध्येही कॅमेरा असल्यामुळे मुलांना सुद्धा कुठेतरी दडपणमध्ये असतील. पण आता आरोग्य दूतच्या माध्यमातून मला सांगायचे आहे दडपण घ्यायची गरज नाही, सर्व परीक्षाच असं काही नाहीये. पण आता इथे किती कडक बंदोबस्त साहेबांनी कसे ठेवलेले आहेत आपण त्यांच्याशीच विचारूया. साहेब, आज आम्ही बाहेरही बघतोय, आतमध्ये बघतोय, जिकडे तिकडे तर कोणी एक माणूस आढळून येत नाहीये. तर आपला बंदोबस्त कसा कडक आहे? साहेब, आजपासून 10वीचे पेपर सुरू झालेले आहे. सर्व मुलांना शुभेच्छा देतो आम्ही. पण आमच्या कसं माहिती का, परीक्षा ही नीट व्यवस्थित आणि पारदर्शकता पार पाडावी यासाठी बंदोबस्त लावलेला आहे. शाळेच्या समोर गेटवर होऊन तर बिल्डिंगच्या बॅक साईडपर्यंत बंदोबस्त लावलेला आहे. साहेबांनी सांगलेले आहेत कडेकोट बंदोबस्त आहे. आज 10वीचा पहिला पेपर आहे. आज एवढं असं वाटतंय की कडेकोट बंदोबस्त आहे का त्याची काही चौकशी चालू, एवढं भयानक परिस्थिती आहे. कॅमेरे आतमध्ये, तर पहिला म्हणजे गेल्या वर्षी कॅमेरे नव्हते, ह्या वर्षी कॅमेरे असल्यामुळे सुद्धा मुलांमध्ये सुद्धा जरा संभ्रम होण्याचं आहे. पण मुलांना एवढं सांगायचं आपल्या आरोग्य दूतच्या माध्यमातून की बिनधास्त परीक्षा द्या, अजिबात घाबरायचं नाहीये. जेही तुमच्या डोक्यात असं लिहिलं पाहिजे आणि ह्याच्यामधून भीतीचं वातावरण ठेवायचं नाही. जर तसं काही मनामध्ये वाटलं तर आपल्या आई वडिलांशी संपर्क साधायचा, जो जवळचा कोणी असेल त्याची संपर्क साधायचा. सर्व परीक्षा नाहीये. आणि समजतंय की पहिला एवढ्या वर्षापासून कॅमेरे बाहेर नव्हते, आतमध्ये नव्हते. गेल्या वेळेस थोडंसं सैल होतं, अचानक कॅमेरे बसवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण होणार आहे. पण मला विद्यार्थ्यांना ते सांगायचं आहे, जे बी असेल अजिबात दडपण घ्यायचं नाहीये, बिनधास्त परीक्षा देणं आहे. आणि आता साहेबांनी सांगितले, साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्याच आहेत विद्यार्थ्यांना बी. आणि आमच्या आरोग्य दूतच्या माध्यमातून त्यांना आम्ही पुन्हा शुभेच्छा देतो. त्या वर्षी कॅमेरे नसल्यामुळे थोडं सैल होतं आणि हे आता ह्या वर्षी कॅमेरे बसवल्यामुळे अचानक मुलांना सुद्धा दडपण यासारखं आहे. परिस्थिती अशी आहे, पण मुलांनी सुद्धा दडपणमध्ये येण्याचं कारण नाहीये. परीक्षा सर्वस्व नाहीये. जर मुलांना कुठं दडपण असं वाटत असेल तर त्यांनी आपल्या आईवडिलांशी संपर्क साधावा आणि जो बी जवळचा कोणी मित्र असेल, कोणी असेल, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावं. आणि त्यांनी असं मनावर बोधरेशन किंवा टेन्शन घ्यायचं कारण नाही. सर्व इथं तुम्हाला बाहेर कोणीच दिसून येणार नाहीये, एवढं कडेकोट बंदोबस्त आहे. असं वाटतं ही परीक्षा आहे का ह्यांचं कुठे म्हणजे काय चौकशी आहे असं वाटतं ह्या ठिकाणी. एवढं बघा ना तुम्ही, या ठिकाणी जर तुम्ही आजूबाज तुम्हाला हे कुठे दाखवून द्या, कुठेच तुम्हाला काही दिसणार नाही. ह्या ठिकाणी पुरेपूर कडेकोट बंदोबस्त आहे. हे मुलांचे सगळे दप्तर बाहेर, हे सगळे तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी हे बी दाखवून द्या इकडं, हे सगळं इकडं बघू शकता तुम्ही. या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती कडेकोट बंदोबस्त आहे या शाळेमध्ये, या 10वी परीक्षामध्ये. पण मला कॅमेरामॅन 1 मिनिट इकडे घ्या, तिथूनच घ्या. आता मला एवढं सांगायचं आहे, आता आपण 10वीच्या परीक्षेच्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर आलेलो आहे, गोसे हायस्कूलमध्ये आलेलो आहे. तर मी विद्यार्थ्यांना मला एवढं सांगायचं आहे की जे बी मध्ये कॅमेरे बसवलेले आहेत, बाहेरही बसवलेले आहेत. बाहेर एवढं कडक बंदोबस्त आहे, सगळं पोलीस प्रशासन सुद्धा बाहेर थांबलेलं आहे सगळीकडे. तर विद्यार्थ्यांना मला एवढं सांगायचं आहे की जे बी परीक्षा होत असेल तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये, बोधरेशन यायचं नाहीये. तर दडपणमध्ये येऊ नका. आरोग्य दूत न्यूजकडून परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद.